बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। नांदेड महानगरपालिकेचा 2025-26चा अर्थसंकल्प सादर। 1523 कोटी 27 लाख रुपयाचा अर्थसंकल्प। करात कोणतीही वाढ नाही, नांदेडकरांना नागरिकांना मात्र दिलासा। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांची माहिती। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज 2025-26चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून एकूण अर्थसंकल्पाची किंमत 1523 कोटी 27 लाख रुपये असून त्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये विविध प्रकल्प, विविध योजना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहेत। त्यामध्ये केंद्र सरकारने व राज्य सरकारने दिलेल्या निधीमार्फत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत। तसेच नांदेड शहरामध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार आहे व नांदेडकरांकडून कुठलाही अधिक कर न घेता हा अर्थसंकल्प सादर झाला आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी दिली आहे। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड। महानगरपालिकेचा 2024-25चा सुधारित व 2025-26चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे। त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते 1523.27 कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे। त्यामध्ये भांडवली व महसुली खर्च हा 1517.42 कोटी असणार आहे। यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये 665.04 कोटी व खर्च आहे तो 664.98 कोटी, असं 5,85,000 एवढं शिल्लकीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे। आणि त्यामध्ये आपण हे महसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे। यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे, पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे, डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे। अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे। परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही आहे। यामध्ये मेजॉरिटीने नागरिकांकडे जे थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे, त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे, अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत। त्यासोबतच आपल्याला आता DP प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल। त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्वउत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे। त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे MVT ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत, वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा